तर नमस्कार सगळ्यांना. मी अमृता. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर माझं आवरून झालं होतं. मग संध्याकाळची आपली देवबत्ती चालू झाली होती. संध्याकाळचा टाईम झाला होता. मग म्हणलं चला देवबत्ती करून घेऊया अगोदर. त्यानंतर सकाळी शिरा ठेवला होता देवालाच. म्हणजे ना गोड पदार्थ बनला होता. मग हे पूजा करत होते. म्हणलं धरा शिरा पण ठेवा म्हणलं देवापाशी. मग त्याच्यामुळेच ठेवला होता आपला. असंच विशेष काही नाही आहे. त्यानंतर आहे ना मस्त असं आहे ना चहा बिस्किट खाणार होते मी बरेच दिवसांनी. मस्तपैकी इकडं चहा, इकडं बिस्किट खात बसणार होते मस्त असं. आणि चहा पण खूप छान झाला होता. कप मस्त झाला होता एकदम चहा. त्यानंतर मस्त चहा करून म्हणजे चहा पित बसणार होते. त्यानंतर आहे ना त्यानंतर माझं चाललं होतं आवराआवरी करायचं स्वयंपाकाची घाई. त्यानंतर लागले मी स्वयंपाकाला. आपलं मग लसूण म्हणजे लसूण निसायला घेतलं इकडे पटकीनं. कारण की लसूण निसून झाला म्हणजे जे आहे ना कापाकापी म्हणजे आपलं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं मी काढून घेतलं फ्रीजमधून. नंतर सगळं एका जागेत ठेवलं ना मग बरं पडतं ते पटकीनं स्वयंपाक करायला. तेवढं त्याने आईस्क्रीम आणलं होतं सगळ्यांसाठी. मस्त आहे ना आईस्क्रीम सगळ्यांना आणलं होतं तिघांना आम्हाला. मग मस्त आहे आम्ही आईस्क्रीम खाल्लं. मी तर काय खाल्लं नव्हतं. कारण की आहे ना मला भाकरी करायच्या होत्या. बराच वेळ झाला होता. त्यानंतर मुलांचा अभ्यास पण घ्यायचा आहे. मुलांना अजून मला म्हणजे भूक लागली होती मुलांना. मग मला त्यांचा अभ्यास असतो त्यांना काही तर करते. पास्ता करायचं ठरलं होतं आज मुलांसाठी. मग तेच पास्ता करणार होते मुलांना. त्याच्यामुळे 2च भाकरी टाकल्या होत्या कारण की शिल्लक पण राहिल्या त्या चपात्या सकाळच्या. त्याच्यामुळे म्हणलं चला म्हणलं आपल्याने करून घेते. सकाळी चपात्या नव्हत्या भाकरी शिल्लक राहिल्या होत्या. मला असं वाटतं भाकरी राहिल्या होत्या शिल्लक. मग तेच काय चपात्या काय भाकरी होत्या शिल्लक सकाळच्या. त्याच्यामुळेच मी कमी स्वयंपाक केला होता आज संध्याकाळचा. त्यानंतर मस्त असं इकडं मसूर भिजू घातली होती मी. थोडीशी भिजली ना मग छान लागते अजून. त्यानंतर इकडं कांदा, टोमॅटो हे सगळं चिरून ठेवलं होतं. त्यानंतर झाली माझी तयारी फोडणीला टाकायची. मस्त चणा, जिरी, मोहरी हे टाकलं सगळं टाकलं कढईमध्ये मस्त अशी. त्यानंतर कढीपत्ता टाकला. त्यानंतर लसूण जे चेचलं होतं ना लसूण ते टाकला. त्यानंतर कांदा परतवला. चांगला मस्त असा कांदा लालसर करून घेतला. खूप छान लागते मसूर. आमच्या 1-2 वेळा तर होतीच आहे ना आठवड्यामध्ये 2 वेळेस तर होतेच. खूप छान लागते मसूरची भाजी. त्यानंतर हे कांदा टोमॅटो साईडला ठेवलं होतं कारण की आहे ना मुलांना पास्ता करायचा आहे त्याच्यामुळे हे साईडला ठेवलं होतं. त्यानंतर सिंपल पास्ता करणार होते. आपलं जे कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकून सिंपल पास्ता करणार होते. खूप छान लागतो सिंपल पण आणि सगळं टाकायला सामान पण नव्हतं माझ्याकडे. म्हणलं सिंपल असा पास्ता करून टाका मुलांना. कारण की मुलं अभ्यास करत बसली होती. भूक लागली होती मुलांना पण. मग मी लगेच आहे ना पास्ता करायची तयारी चालू झाली माझी. त्यानंतर इकडे लगेच आहे ना मी मसाला टाकून घेतला. आपला लालवाला मसाला असतो तो टाकून घेतला तिखटवाला. मस्त अशी मसूरची इकडं भाजी झाली होती म्हणजे करायची. त्यानंतर इकडं चाललं होतं मुलांचा पास्ता करायचं. त्यानंतर मस्त असा रेडी झाला होता पास्ता आपला मुलांचा. खूप छान लागतो सिंपल असा पास्ता. दिसाय पण खूप छान दिसत होता. आणि त्यानंतर साईडला तर माझी भाजी शिजत होती तुम्हाला दिसत असेल. मस्त इकडं भाजी चालू होती. मग नंतर इकडं मुलांचा पास्ता चालू होता. त्यानंतर मुलांना पास्ता दिला खाण्यासाठी कारण की भूक लागली होती मुलांना पण. त्यानंतर मस्त अशी मसूरची भाजी पण इथं रेडी होत होती, उकळत होती, मस्त अशी शिजत होती. एक 5-10 मिनिटं फक्त लागतात शिजायला, नाहीतर मस्त लागते मसूर शिजल्यानंतर.